हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज आपण डोशासाठी लागणारी परफेक्ट बटाट्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। रेड चटणी, ग्रीन चटणी आणि सांबार ही रेसिपी मोम्स रेसिपी चॅनलवर आधीच मी पोस्ट केलेली आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। मी सर्वात आधी आलू उकडायला टाकून दिलेले आहे आणि भाजीला लागणारं साहित्य सगळं गोळा करून घेतलेलं आहे। तर ही बघा, आलू पण उकडून इथे तयार आहे। आता मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, ती तापू दिलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरा टाकलेला आहे। तर कुणाकुणाला डोसा आवडतोय मला नक्की कमेंट करून सांगा। तर इथे मी जिरा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि कांदा टाकलेला आहे। कांदा थोडा वेळ होऊ द्यायचा आहे लालसर। त्यानंतर यामध्ये आपण लसूण जिरं पेस्ट टाकून घ्यायची आहे। लसूण जिरं पेस्ट टाकली की ही पण थोडा वेळ होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये मिरचीचा जो ठेचा बनवलेला होता तो टाकून घेऊया। तो टाकला की यामध्ये वाटाणे टाकून घ्यायचे आहे। ग्रीन वाटाणे आहे। वाटाणे टाकले की यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। हळद मीठ टाकले की हे थोडं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा वेळ शिजू द्यायचा आहे, 5 मिनिट शिजू द्यायचं आहे आणि यामध्ये उकडलेले आलू टाकून द्यायचे आहे। उकडलेले आलू टाकले की हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून वाफेपर्यंत थोडा वेळ होऊ द्यायचा आहे। तर ही बघा, 5 मिनिटात आपली भाजी किती छान शिजलेली आहे आणि यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया। तर परफेक्ट डोशाची भाजी आपली तयार आहे। तर आता आपण डोसा बनवून घेऊया। तर तुम्हाला डोशाच्या बेटरची रेसिपी पूर्ण हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि रेड चटणी, ग्रीन चटणी आणि सांबाराची रेसिपी मी आपल्या मोम्स रेसिपी चॅनलवर पोस्ट केलेली आहे। तर तयार आहे, आपला डोसा पण तयार आहे आणि बटाट्याची भाजी पण तयार आहे। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा।